ह्यापासून आपल्या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस बनवले जातात. महाराष्ट्रामध्ये ह्या कच्च्या फळापासून नाश्ता बनवला जातो. गुजराती लोक पण फाफडा आणि ढोकळ्यासोबत हे खातात. आसाममध्ये ह्यांचं खार बनतं. केरळ, बंगालमध्ये पण हे खाल्लं जातं. हे सॅलेड डाएट फूड म्हणून पण खाल्लं जातं. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या पपईचं थालीपीठ. ही एक अत्यंत पौष्टिक, डिटॉक्सिफाईंग करणारी आणि शरीराला हिवाळ्यात उष्णता देणारी पारंपरिक डिश आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता पाहूयात कच्च्या पपईचं थालीपीठ कसं बनवायचं ते. एका भांड्यामध्ये 1 कप गच्च भरून किसून घेतलेली कच्ची पपई घ्यायची. पपई घेताना पपई ताजी आणि थोडी कच्ची निवडा. जास्त पिकलेली पपई वापरायची नाही, त्याने मिश्रण गोडसर होऊन थालीपीठ मऊ पडतं. आता ह्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ, त्याचबरोबर पाव कप गव्हाचं पीठ घालायचं. गव्हाचं पीठ घातलं की ह्यामध्ये घालायचं आहे 2 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ. बेसन पीठ घातल्यानंतरून ह्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. तुम्हाला माहित आहे का, कच्च्या पपईमध्ये पपेन नावाचं एक एन्झाईम असतं जे पचनक्रिया सुधारतं आणि आपलं गॅस अपचन कमी करतो. बरं, कांदा घालून झाला. आता ह्यामध्ये आपले बेसिक मसाले घालायचे. अर्धा टीस्पून जिरं, 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, 1 टेबलस्पून तीळ घालायचे. तीळ भाजून घ्यायचे, त्याने फ्लेवर खूप छान येतो. आता घालायचं आहे पाव टीस्पून हिंग. हिंग घालून झालं की ह्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घालून झालं की आता ह्यामध्ये घालायचं आहे भरपूर सारी ताजी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. जवळजवळ 2 ते 3 मूठ कोथिंबीर घालायची. कोथिंबीरमुळे फ्लेवरही खूप छान येतो. बेसिक मसाले घालून झालं, सगळं घालून झालं. आता ह्याला आपण मळून घेऊयात. आता पीठ मळताना सुरुवातीला खूप सारं पाणी घालायचं नाही. पपईमध्ये नैसर्गिक ओलसरपणा असतो, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा घातला आहे. कांद्याला सुद्धा ओलसरपणा असतो, त्यामुळे कच्च्या पपई आणि कांद्यामधलं सगळं मॉइश्चर आधी रिलीज करायचं आणि नंतरून लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. आता पीठ मळताना तुम्ही इथं 2 ते 3 टेबलस्पून दही घातलं तरीही चालेल. दही घातल्यामुळे थालीपीठ हलकं बनतं आणि मऊ सुद्धा होतं. त्याचप्रमाणे पीठ मळण्यासाठी पाण्याच्या ऐवजी ताक वापरलं तरीही चालेल. आता थालीपीठाचं जे पीठ असतं, जी कणिक आपण मळतो, ती खूप घट्ट नसते, हलकीशी सैलसर असते. थालीपीठ थापताना ते सहजपणे पसरलं जातं किंवा ते थापायला सोपं जातं. त्यामुळे कधीही थालीपीठाचं पीठ घट्ट मळायचं नाही, थोडंसं सैलसर मळायचं. आता तुम्ही इथे मिश्र धान्याचं पीठही वापरू शकता, जसं की बाजरी, तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्यामुळे हलका कुरकुरीतपणा येतो आणि बाजरी थंडीसाठी तर बेस्ट आहे. त्यामुळे इथे तुम्ही ज्वारी, बाजरी, गहू आणि तांदूळ ह्यांचं मिश्रण पीठही वापरू शकता थालीपीठ बनवण्यासाठी. सैलसर पीठ मळून झालं की लगेच थालीपीठ करायला घ्यायचं नाही. ह्यामध्ये ज्वारी जास्त प्रमाणात आपण घातली आहे. ज्वारी पाणी शोषून घेते, त्यामुळे ह्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं झाली आहेत. आपण थालीपीठ करायला घेऊयात. स्वच्छ कापड घ्यायचं, त्यावरती पाणी लावायचं. पाणी लावल्यामुळे ज्यावेळेस आपण थालीपीठ तव्यावरती उलटतो, त्यावेळेस ते सहजपणे निघतं. आता छोटा गोळा घ्यायचा. तुम्हाला कितपत मोठं किंवा छोटं बनवायचं आहे, त्याच्या अनुसार थालीपीठाचं पीठ घ्यायचं. हाताला पाणी लावायचं. पाणी लावल्यामुळे पीठ हाताला चिटकत नाही. थालीपीठ थापण्यापूर्वीही हाताला पाणी लावून घ्यायचं आणि सगळीकडून व्यवस्थितपणे हे पीठ पसरून घ्यायचं थालीपीठाचं. कुठे जाड कुठे पातळ असं करायचं नाही. सगळ्या बाजूने एकसर व्यवस्थित पसरून घ्यायचं. पीठ हाताला चिटकत आहे असं वाटलं की पुन्हा हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मस्तपैकी थालीपीठ थापून घ्यायचं. काय सुरेख रंग दिसतोय ना, पिवळा, हिरवं, मध्येच कुठेतरी कांद्याचा असा हलका गुलाबीसर. एकदम मस्त लागतं हे थालीपीठ, चविष्टही खूप आहे. थालीपीठाला मध्ये वेच पाडून घ्यायचं आणि थालीपीठ आपलं थापून झालं. सोपं आहे की नाही.
आता मध्यम आचेवरती तवा गरम करून घ्यायचा. तवा गरम झाला की आच थोडी कमी करायची. तव्याला खाली तेल लावून घ्यायचं आणि जे थालीपीठ थापलं आहे ते अगदी हळूवारपणे तव्यावरती उलटून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कापडाला खाली पाणी लावलं होतं, त्यामुळे थालीपीठ सहज निघतं. आता पुन्हा चारी बाजूनी तेल सोडायचं आणि हे झाकून ठेवायचं बरं का. झाकण ठेवल्यामुळे जी वाफ तयार होते ती थालीपीठाला मऊ बनवते. आता ह्याच्यात ज्वारी आहे. ज्वारी तर तुम्हाला माहितीच आहे, थंड झाली की थोडीशी कडक होते. आपण भाकरी जी खातो ज्वारीची ती थोडी थंड झाली की कडक बनते. त्यामुळे ते कडक होऊ नये ह्यासाठी झाकण ठेवायचं. 2 मिनिटे झाली की झाकण काढायचं आणि तुम्ही पाहू शकता खालून किती छान सोनेरी असा रंग आला आहे. आता खालच्या बाजूनेही असाच सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. कडेने पुन्हा एकदा तेल सोडायचं किंवा तुम्ही तूप वापरलात तरीही चालेल आणि खालच्या बाजूनेही थालीपीठ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. थालीपीठ दोन्ही बाजूनी छान शिजण्यासाठी झाकण ठेवायला विसरायचं नाही आणि आच जी आहे ती मध्यम ते कमी ठेवायची. हे पहा दोन्ही बाजूनी किती सुरेख रंग आला आहे, किती छान दिसतंय हे थालीपीठ आणि आपलं थालीपीठ तयार आहे. अशाच प्रकारे सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे आणि थालीपीठ दही, तूप, लोणचं ह्याच्यासोबत सर्व्ह करायचं. पिकलेली पपई आपण दरवेळेस खातो, पण ह्या हिवाळ्यात ह्या कच्च्या पपईचं थालीपीठ नक्की करून बघा. ही एक पारंपरिक, पौष्टिक आणि स्वादिष्ट डिश आहे जी पचन सुधारते, शरीर गरम ठेवते आणि हिवाळ्यामध्ये तर बेस्ट ऑप्शन आहे. तर आजची ही पारंपरिक आणि पौष्टिक अशी कच्च्या पपईचं थालीपीठ रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.